सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र, ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करतो। तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक सूचना सांगतो आहे। विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओमधील ज्या काही महत्त्वाची मुद्दे आहेत, ज्या काही महत्त्वाची राष्ट्रे आहेत, ज्या काही घटना आहेत, त्या घटना आपल्या नोटबुकामध्ये लिहून घ्या, जेणेकरून आपल्याला घरी अभ्यासाची तयारी करताना त्याचा उपयोग होईल। तर मागील तासिकेला आपण दोन प्रादेशिक संघटनांची माहिती पाहिलेली होती। एक म्हणजे बिमस्टेक आणि दुसरी आहे ब्रिक्स। तर या दोन्ही प्रादेशिक संघटना आहेत। तर ब्रिमस्टेकची स्थापना केव्हा झाली आणि ब्रिमस्टेकमध्ये किती सहभागी राष्ट्रे आहेत? बंगालच्या उपसागरालगतची जी काही राष्ट्रे आहेत, या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन ब्रिमस्टेक या संघटनेची स्थापना केली। त्यानंतर ब्रिक्स या संघटनेची सुद्धा स्थापना झालेली आहे। ब्रिक्समध्ये एकूण किती सहभागी राष्ट्र आहेत? ब्रिक्स कोणत्या उद्दिष्टांसाठी स्थापन झालेली होती आणि ब्रिक्स या संघटनेची स्थापना केव्हा झाली? अशा पद्धतीची माहिती मागील व्हिडिओमध्ये मागच्या तासिकेला आपण पाहिलेली आहे। तर या तासिकेमध्ये आपण नवीन प्रादेशिक संघटनाची माहिती पाहणार आहोत। पहिली प्रादेशिक संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना। आता शांघाय सहकार्य संघटना त्याला इंग्रजीमध्ये SCO, असं म्हटलं जाते। आता SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना। आता या संघटनेची स्थापना इसवी सन 2001 मध्ये करण्यात आली। या संघटनेमध्ये एकूण सहभागी राष्ट्र आहेत 8। सुरुवातीला या संघटनेमध्ये एकूण 6 राष्ट्रे होती। त्यानंतर या संघटनेमध्ये आणखी 2 राष्ट्रे सहभागी झाली। ती 2 राष्ट्रे म्हणजे भारत आणि पाकिस्तान। या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये जे एकूण 8 राष्ट्रे आहेत आणि या संघटनेचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर बीजिंग येथे आहे। बीजिंग ही चीनची राजधानी आहे। आता शांघाय सहकार्य संघटनेमध्ये म्हणजे SCO मध्ये जी 8 सदस्य राष्ट्र आहेत, त्या 8 सदस्य राष्ट्रांची नावे: नंबर 1 चीन, नंबर 2 रशिया, नंबर 3 कझाकस्तान, नंबर 4 किर्गिस्तान, नंबर 5 ताजिकिस्तान, नंबर 6 उझबेकिस्तान आणि नंबर 7 भारत आणि नंबर 8 पाकिस्तान। तर सुरुवातीला ही 6 राष्ट्र चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि भारत उझबेकिस्तान ही 6 राष्ट्र सुरुवातीला सदस्य राष्ट्र होती। त्यामध्ये इसवी सन 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान या SCO या संघटनेमध्ये सहभागी झालेला दिसून येतो। तर हे आहे शांघाय सहकार्य संघटनेचा नकाशा। त्यामध्ये ही 8 राष्ट्रे आहेत: चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तान। त्यानंतर आणखी या संघटनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे ही 4 राष्ट्र आहेत। एक आहे आशियान संघटना आहे, तुर्कमेनिस्तान आहे, युक्रेन आहे आणि टर्की आहे। ही 4 राष्ट्र या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय आहेत? इच्छुक आहेत। आणि या संघटनेचे म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेचे 4 निरीक्षक देश आहेत। निरीक्षक म्हणजे त्याला काय? ऑब्झर्वेशन कंट्री असं म्हटलं जातं। आता निरीक्षक देश कोणती? अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया
ही काय आहेत, निरीक्षक देश आहे, त्याला आपण ऑब्झर्वेशन कंट्री असं म्हणतो. अशा पद्धतीने या शांघाय सहकार्य संघटनेची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. आता शांघाय हे नाव का देण्यात आलं, तर शांघाय हा चीनमधील सर्वात मोठं शहर आहे. चीनची राजधानी बीजिंग आहे, परंतु शांघाय हे चीनचं सर्वात मोठं शहर आहे. चीन आणि रशियाच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांनी, चीन आणि रशिया व त्या शेजारील असणाऱ्या राष्ट्रांनी मिळून ही शांघाय सहकार्य संघटना म्हणजे SCO या संघटनेची स्थापना केलेली दिसून येते. कारण ही सर्व राष्ट्र कोणती, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही सर्व राष्ट्र रशियापासून काय झालेली आहेत, विघटन होऊन स्वतंत्र झालेली आहेत. कारण रशियाचं इसवी सन 1991 काय झालेलं होतं, विघटन झालेलं होतं. आणि विघटनानंतर जी तयार झालेली राष्ट्र आहेत ही या संघटनेमध्ये काय आहेत, सदस्य राष्ट्र आहेत. आता शांघाय सहकार्य संघटना कोणती उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेली आहेत, ती उद्दिष्ट आहेत ती, पहिलं उद्दिष्ट आहे राजकीय संवाद व चर्चा घडवून आणणे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिक क्षेत्रात सहकार्य करून शांतता व स्थैर्य राखणे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे व्यापार, तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काय करणे, सहकार्य करणे. अशा पद्धतीची विविध उद्दिष्ट घेऊन ही शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SCO या संघटनेची स्थापना झालेली आहे. आता पहिलं उद्दिष्ट सांगितल्याप्रमाणे राजकीय संवाद व चर्चा घडवून आणणे. या संघटनेमध्ये जी काही राष्ट्र आहेत 8, या 8 राष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षामध्ये काय करायचा, संवाद साधायचा आणि चर्चा घडवून आणणे. त्यानंतर या 8ही राष्ट्रामधील आर्थिक क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांना काय करून, सहकार्य करून काय करणे, त्या राष्ट्रामध्ये स्थैर्य राखणे. त्यानंतर तिसरं व्यापार, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये एकमेकांना काय करणे, सहकार्य करणे. कारण चीन, रशिया आणि भारत ही काय आहे, विकसनशील राष्ट्र आहेत. आणि ही विकसनशील राष्ट्र, विकसित राष्ट्र आहेत. ही विकसित राष्ट्र काय करतील, या विकसनशील राष्ट्राला काय करतील, तंत्रज्ञानामध्ये, संशोधनामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये काय करतील, सहकार्य करतील. आणि एकमेकांच्या सहकार्याने ही संपूर्ण राष्ट्र आपापल्या राष्ट्राचा विकास घडवून आणतील. या दृष्टिकोनातून या शांघाय सहकार्य संघटनेची काय केली, स्थापना केलेली दिसून येतं इसवी सन 2001 मध्ये. ही बघा शांघाय सहकार्य संघटना म्हणजे काय, SCO. शांघाय सहकार्य संघटना इसवी सन 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन या SCO या संघटनेचे काय केले, गठन केले आहे. पुढे इसवी सन 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवादाविरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. राजकीय संवाद व चर्चा घडवून आणणे, आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करून ही संघटना कुठेतरी पुढे नेणे अशा पद्धतीची उद्दिष्टे घेऊन ही शांघाय सहकार्य संघटना स्थापन झालेली दिसून येतं. आता या संघटनेने जागतिक पातळीवर जो दहशतवादी चळवळी निर्माण झालेल्या आहेत आणि या दहशतवादी संघटना प्रत्येक राष्ट्राला जगामध्ये कुठेतरी त्रास देताना दिसतात आणि अमानुषपणे माणसाची कत्तल करताना, हानी करताना दिसून येतात. तर दहशतवाद्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सुद्धा या शांघाय सहकार्य संघटनेने अतिशय महत्त्वाची पावले उचललेली दिसून येतात. अशा पद्धतीने या SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेची रचना, माहिती आणि उद्दिष्टे आहे. त्यानंतर
दुसरी संघटना आहे G20. आता G20 म्हणजे 20 राष्ट्रांचं यामध्ये काय आहे, सहभाग आहे. आता G म्हणजे काय, Gचा अर्थ G म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नर. म्हणजे 20 राष्ट्रांचे गव्हर्नमेंट म्हणजे सरकारे आणि 20 राष्ट्राच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यामध्ये काय आहेत, समाविष्ट आहेत. आता ती 20 राष्ट्र कोणती, अनुक्रमे त्याची नावे आपण पाहू. तत्पूर्वी या G20ची स्थापना इसवी सन 1999 मध्ये झाली आहे. या G20चे मुख्यालय कुठे आहे, मेक्सिकोमध्ये आहे. मेक्सिको काय आहे, ही ब्राझीलची राजधानी आहे. आता G20चे मुख्यालय मेक्सिकोमध्ये आहे. स्थापना 1999 मध्ये झाली आणि जे 20 राष्ट्र आहेत ती अनुक्रमे ही पहिली आहे युरोपियन युनियन. हे राष्ट्र नाही तर युरोपियन युनियन नावाची काय आहे, प्रादेशिक संघटना आहे. यासह 19 राष्ट्राचे सरकारे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये अनुक्रमे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इटली, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया अशा पद्धतीची 19 राष्ट्र आणि एक प्रादेशिक संघटना कोणती, युरोपियन युनियन. अशा 20 संघटना, 20 राष्ट्रांची काय आहे, ही संघटना आहे. जगा या G20चा हा काय आहे, नकाशा आहे. या नकाशामध्ये ही जी सदस्य राष्ट्र आहेत ही आलं लक्षात. 19 राष्ट्राचे सरकार आणि एक युरोपियन युनियन अशा पद्धतीने जगाच्या नकाशामध्ये हा G20चा नकाशा इतका भूप्रदेश व्यापलेला आहे. जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते. आता या G20ची उद्दिष्टे काय, तर पहिलं उद्दिष्ट आहे विकसित व विकसनशील राष्ट्रादरम्यान चर्चा होण्यासाठी. आता विकसित राष्ट्र म्हणजे काय, ज्या राष्ट्रांचा विकास चांगल्या रीतीने कुठेतरी झालेला आहे त्याला विकसित राष्ट्र असं म्हणतात. आणि विकसनशील राष्ट्र म्हणजे काय, तर जे राष्ट्र विकासाच्या काय आहेत, मार्गात आहेत, विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याला विकसनशील राष्ट्र असं म्हणतात. ज्या राष्ट्रांचा विकास झालेला आहे आणि जी राष्ट्र विकासाच्या मार्गात आहेत या दोन्हीही राष्ट्रादरम्यान काय करणे, चर्चा घडवून आणण्यासाठी या G20ची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे. आर्थिक स्थैर्याबाबत काय करणे, चर्चा करणे. इथे चुकीनं चर्चा असं लिहिलं. त्यानंतर तिसरं आहे G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. कारण G20च्या आजपर्यंत 18 शिखर बैठका घेण्यात आल्या आणि या 18 शिखर बैठकीमध्ये भारताने अतिशय सातत्याने सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे. ही आहे G20. युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्यांचा मुख्य उद्देश काय, आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. 2008 पासून G20चा शिखर परिषदामध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. ज्यावेळी G20ची शिखर बैठक भरत असते त्यावेळी या सदस्य राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष, त्या सदस्य राष्ट्राचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री या बैठकीमध्ये सहभाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान यासारखी विकसित राष्ट्रे या G20चे काय आहेत, सभासद आहेत.
विकसित आणि विकसनशील राष्ट्रादरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आता G20मध्ये भारताने सातत्याने काय केला? सहभाग दर्शविलेला आहे. कारण G20 ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची सगळ्यात मोठी प्रादेशिक संघटना आहे. कारण जगातील कोणत्याही प्रादेशिक संघटनेमध्ये 20पेक्षा जास्त राष्ट्रे सहभागी नाहीत. मग ते युरोपियन युनियन असो, सार्क असो, ब्रिक्स असो, अशा कोणत्याही प्रादेशिक संघटनेमध्ये 20पेक्षा जास्त राष्ट्र सहभागी नाही. फक्त ही एकमेव अशी प्रादेशिक संघटना आहे की ज्यामध्ये 20 राष्ट्रांचा काय आहे? समावेश असलेला दिसून येतो. आता या पाठात आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल या संदर्भात माहिती पाहिली आणि सोव्हिएट महासंघाच्या ऱ्हासानंतर, आता सोव्हिएट महासंघ म्हणजे काय? सोव्हिएत युनियन, त्यांच्या अस्तानंतर म्हणजे ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला. म्हणजे इसवी सन 1991 सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि जगाच्या नकाशामध्ये अनेक अशी राष्ट्र उदयास आली. जवळपास आज जागतिक पातळीवर 231 अशी काय आहेत? सार्वभौम राष्ट्र किंवा राज्य आहेत. आता पुढील पाठात याच बदलांचा आपल्याला संकल्पनात्मक काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. आता या तासिकेवर गृहपाठ आहे. G20मध्ये किती राष्ट्रांची सरकारे सहभागी आहेत? तर G20मध्ये जी काही राष्ट्र सहभागी आहेत तर किती राष्ट्राचा सहभाग आहे यामध्ये लिहायचं आहे. शांघाय सहकार्य संघटनेमध्ये किती देश सहभागी आहेत? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे SCOचा लॉंग फॉर्म लिहा. SCO जे आता आपण पाहिलं शांघाय सहकार्य संघटना, त्याचा लॉंग फॉर्म लिहायचा आहे. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यावर्षीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचे संकल्पना चित्र दिलेले आहेत आणि हे संकल्पना चित्र पूर्ण करावयाचं आहे आणि हे संकल्पना चित्र पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हे पेपरमध्ये 5 मार्कासाठी विचारलं जाऊ शकते. तर त्यामुळे हे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कारण हे कोणतं संकल्पना चित्र आहे? शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक देश. या संस्थापक देशाची 1 बाय 1 काय करायची आहे? नावे इथे लिहायची आहेत. शांघाय सहकार्य संघटना म्हणजे काय? SCO. तर आता पहिलं प्रकरण इसवी सन 1991 नंतरचे जग हे प्रकरण इथे संपलेलं आहे आणि या प्रकरणावर पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे. तर या स्वाध्यायामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, लघुतरी प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा, चूक किंवा बरोबर आणि आपले मत नोंदवा आणि एक दीर्घतरी प्रश्न आहे युरोपियन महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे काय करा? चर्चा करा. या संदर्भाचा आपण तासिका घेतली आणि त्यानंतर एक उपक्रम आहे भारताचा ब्रिक्समधील सहभाग कोणता ते शोधा. अशा पद्धतीचे हे काय आहे? स्वाध्याय आहे. आता पहिला प्रश्न त्यामध्ये आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी कोणता पर्याय इथे लागू पडतो तो पर्याय इथे लिहायचा आहे. त्यानंतर आहे मास्त्रिक्ट करार संदर्भ. आता मास्त्रिक्ट करारचा संदर्भ कोणत्या करारानुसार घेण्यात आला या 4 पर्यायापैकी इथे काय करायचं आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर यावर्षी नवीन अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न तयार करण्यात आला. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जुन्या अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न नव्हते, परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये हे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत.
जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते तेव्हा त्याला काय म्हणतात ती एक संकल्पना इथे आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य कोणते, कोणते राज्य आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे आहे त्या राज्याचं काय लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये हे एक चित्र आहे, मधामध्ये बिमस्टेकचे देश लिहायचे आहेत. बिमस्टेकमध्ये जे सहभागी राष्ट्र आहेत त्या सहभागी राष्ट्राची काय करायची आहे, 1 बाय 1 इथे नावं लिहायची आहेत. 2 राष्ट्रांची नावं लिहिलेली आहेत, म्यानमार आणि भारत. त्यानंतर अशाच पद्धतीचा प्रश्न आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रांची काय करायची आहेत, नावं लिहायची आहेत इथे. त्यानंतर ब मध्ये आहे, पाटातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्या पाठामध्ये नकाशे दिलेले आहेत. जगाचा नकाशा, आशिया खंडाचा नकाशा, युरोप खंडाचा नकाशा, शेंगेन प्रदेशाचा नकाशा, असे अनेक नकाशे आहेत. त्या नकाशाचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. हा नकाशा आपण एका तासिकेमध्ये शिकवलेला होता आणि त्यामध्ये शेंगेन क्षेत्रामध्ये जी काही समाविष्ट राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची नावेसुद्धा आपण दाखवलेली होती, आपल्याला शोधायची आहे. दुसरा प्रश्न आहे, युरोपियन महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशाची नावे आपल्याला शोधायची आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 मार्कासाठी असतो. खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण सांगा. जेव्हा चूक की बरोबर ते सहकारण सांगा असं प्रश्न विचारला जातो त्यावेळी हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे लिहायचं, त्याला 1 गुण असतो. त्यानंतर ते वाक्य का चूक आहे किंवा का बरोबर आहे त्याचं कारण लिहायचं असतं, त्याला 1 मार्क असतो. अशा पद्धतीने हे प्रश्न काय आहेत, 2 मार्कासाठी आहे. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. आता हे विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहायचं आणि ते कारण लिहायचं. नंबर 2, मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. आता हे विधान चूक आहे काय की बरोबर आहे हे त्यापुढे लिहायचं आणि चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे त्याचं कारण लिहायचं. त्यावेळी इथे आपल्याला 2 मार्क मिळतात. तिसरा प्रश्न आहे, इसवी सन 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. तर हे वाक्य बरोबर आहे का? 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात का? बरोबर आहे की चूक आहे हे लिहायचं आणि त्याचं कुठलं बरोबर आहे, काय कारण आहे हे सुद्धा इथे नमूद करायचं आहे. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. त्यानंतरचा प्रश्न 4, आपले मत नोंदवा. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं मत नोंदवायचं आहे. मानवतावादी हस्तक्षेप. आता मानवतावादी हस्तक्षेप, मानवाने हस्तक्षेप केला का केला? कारण इथे मानवावर कुठेतरी अन्याय होत होता आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी अनेक संघटनांनी, अनेक मानवतावादी संघटनांनी काय केला, हस्तक्षेप केला. हे विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मनोगतामध्ये लिहायचं आहे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद. प्रादेशिक वादासंदर्भात एक आपण तासिका घेतली होती. तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद या संदर्भात आपल्याला माहिती लिहायचं आहे. कारण प्रादेशिक वादामध्ये काय होत असतंय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हितापेक्षा प्रादेशिक अस्मितेला जास्त प्राधान्य दिल्या जातो आणि त्याच्यातूनच अनेक संघटना कुठेतरी निर्माण होताना दिसतात. हे सुद्धा विद्यार्थ्यांना आपलं मत नोंदवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. कारण आपण पॉवरचे 2 प्रकार पाहिले, एक सॉफ्ट पॉवर आणि एक हार्ड पॉवर. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ नाय
यांनी सांगितलं सत्तेचे 2 भागामध्ये विभाजन करता येतं. एक आहे सॉफ्ट पॉवर आणि दुसरा आहे हार्ड पॉवर. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, उदाहरणासह आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न 6. पुढील प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. असा प्रश्न नवीन अभ्यासक्रमामध्ये 10 मार्काचा असतो आणि त्याच्यामध्ये 5 मुद्दे दिलेले असतात. तर एका मुद्द्याला 2 गुण म्हणजेच 5 मुद्द्याला 10 गुण. जसे की इथे दिलेलं आहे, युरोपियन महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे काय करा, चर्चा करा. आता युरोपियन महासंघाबाबतची माहिती आपण पाहिली. आता युरोपियन महासंघाचे कार्य कशा पद्धतीने चालते, युरोपियन महासंघ म्हणजेच काय, सोव्हिएत युनियन. तर या प्रादेशिक संघटनेचे कार्य कशा पद्धतीने चालते या ठिकाणी 5 मुद्दे दिलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला 2 गुण. अशा पद्धतीने आपल्याला माहिती ते लिहायची आहे. जसं की पहिला मुद्दा आहे अ म्हणजे काय, इतिहास. दुसरा मुद्दा आहे युरोपियन महासंघात युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि ई आहे युरोपियन न्यायालय. अशा 5ही मुद्द्याची आपल्याला सविस्तर माहिती लिहायची आहे, कारण हा दीर्घतरी प्रश्न आहे. हा 10 मार्काचा असतो. आणि त्यानंतर विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे या प्रकरणावर आधारित. उपक्रम काय, तर भारताचा ब्रिक्समधील सहभाग कोणता ते शोधा. ब्रिक्स या प्रादेशिक संघटनेची माहिती आपण पाहिली. ब्रिक्समध्ये 5 राष्ट्रांचा समावेश आहे. ब्रिक्समध्ये 5 राष्ट्रांचा समावेश आहे. तर या ब्रिक्स या संघटनेमध्ये 5 राष्ट्रांमध्ये भारताचा सहभाग कशा पद्धतीने होता, भारताने आपली राष्ट्राची बाजू या ब्रिक्समध्ये कशा पद्धतीने मांडली आणि कशा पद्धतीने भारताचा सहभाग आहे या संदर्भामध्ये एक उपक्रम तयार करायचा आहे विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीने पहिलं प्रकरण इथे संपलेलं आहे. तर या पूर्ण प्रकरणाच्या संदर्भात जर विद्यार्थ्याला काही अडचणी असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. नंबर आहे 7756959581. तत्पूर्वी विद्यार्थ्यासाठी एक सूचना करतो आहे. सध्या तरी घरी राहा, व्हिडिओ पहा, स्वस्थ राहा आणि या प्रकरणाच्या संदर्भात जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय घरी सोडविण्याचा प्रयत्न करा. आणि काही अडचणी वाचल्यास तर या नंबरवर सहकार्य करा. धन्यवाद.